आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कसे बनवलेत ते बघूया। तर हा बांगडा मासा आहे, 1 किलो आहे। तर त्याचं सगळं प्रमाण मी स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे। नमस्कार, रंजना रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फिश। तर मी 1 किलो फिश आहे, ते मासे छान धुवून घेतलेत। आता याला सगळ्यात आधी ह्याच्यावर लिंबू पिळून घेते। रसाळ लिंबू आहे छान, 1 लिंबू टाकते आणि थोडे सुके मसाले टाकते। 1 लिंबू टाकले। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडी हळद टाकली आणि 1 चमचा तिखट टाकते। तिखट तुम्हाला लागेल तसं त्याप्रमाणे टाका। आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे, ती पेस्ट टाकली आणि याला चांगलं चोळून 15-20 मिनटं, आता माझ्याकडे जास्त वेळ नाही म्हणून फक्त मी 15-20 मिनटंच लावून ठेवणार आहे। खरं तर याला 1 तासभर ठेवलं तर हा मसाला चांगला मुरतो याच्यात आणि मासे मग खायला छान लागतात। झालंय बघा आता हे लावून सगळं याला। आता ह्याला चांगलं थोडा वेळ मुरू देते। ह्याच्यामध्ये मी 1 लिंबू टाकले, मिरची पावडर, हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट। आता याला थोडा वेळ आपण आराम करू देऊ। आता बघा चांगले मुरले ते, याला अर्धा तास सगळं लावून ठेवलं होतं, अर्धा तास झाला आहे। आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊ। तर मी इथं रवा घेतला आहे आणि थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी मी ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकते 1 चमचा आणि मिरची पावडर पण टाकू थोडी मिरची पावडर टाकली आणि थोडं मीठ टाकते। याला मिक्स करून घेऊ चांगलं। मीठ टाकल्यामुळे छान कुरकुरीत होतात मासे। तवा ठेवलाय तापायला, आता याच्यावर तेल टाकते। तवा थोडासा तापवून घेऊ। मग याच्यात असं थोडंसं घोळून घ्यायचे मासे छान, आणि छान मुरलेत। मी याला अर्धा तास सगळं लावून ठेवले होते मसाले। आता हे तापलंय तेल। आता हे सगळे टाकले, याला 5 मिनटं असंच ठेवायचं। आता मी गॅस थोडा कमी करते आणि बारीक गॅसवर 1 साईडने छान खरपूस होऊ द्यायचे आणि नंतर पलटी करू। आता याला पलटी करून घ्यायची। खालून छान झालेत। आता 5 मिनटं झालेत। आता 5 मिनटाच्या नंतर पलटी केली। आपण थोडं तांदळाचं पीठ टाकलं, त्याच्यामुळे छान कुरकुरीत होतात। आता इकडून 5 मिनटं होऊ द्यायचे याला। झालेत बघा आता हे छान। मी याला 2 वेळेस पलटी करून घेतले होते आणि असे उभे करून पण शेकले, म्हणजे हे सगळ्या बाजूने शेकले छान। आता मस्त झाले। आता हे आपण काढून घेऊ। याला जेवढे बारीक गॅसवर होऊ दिले तेवढे मस्त कुरकुरीत होतात ते।
आता याच्यात तव्यात आता परत थोडं तेल टाकते. त्याला काही जास्त तेल पण नाही लागलेलं. सगळे राहिलेले हे पिस पण याच्यात असे घोळून टाकायचे. आता गॅस परत मोठा केलाय मी. आता हे होतं. जर असं वाटलं की याच्यात थोडेसे झालेले नाहीत तर आता हे साईडने पण जास्तच जर कडक लागत असतील त्याच्या साईडने पण हे आपण ठेवू शकतो, म्हणजे जास्त अजून जास्त कुरकुरीत होते. आता हे पूर्ण तळून मस्त झालेत, खुसखुशीत झालेत हे. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.